नमस्कार, मी शुभांगी देशमुख. आज तुमचं या व्हिडिओमध्ये पुन्हा स्वागत करते. आज आपण शिकणार आहोत टॅली अकाउंटिंग सॉफ्टवेअरमधला नवीन टॉपिक, मेंटेनिंग कंपनी डाटा. आज या नवीन टॉपिकमध्ये जे टॉपिकचं नाव आहे मेंटेनिंग कंपनी डाटा, त्याच्या आधी आपण काही गोष्टी शिकलो होतो. जसं टॅलीमध्ये कंपनी तयार करणे, त्यानंतर कंपनीमध्ये बदल करणे आणि टॅली स्क्रीनची माहिती घेतली होती. त्यानंतर महत्त्वाचा पार्ट होते की डाटा मेंटेन कसा करायचा कंपनी क्रिएट केल्यावर. जसं एक उदाहरण घेऊ आपण की अपेक्स सेल्स अँड सर्व्हिस नावाची एक आपण कंपनी घेतली, कंपनी क्रिएट केली आणि ती कंपनी आहे कम्प्युटर इक्विपमेंट्स अँड कंपोनंट्स अँड सॉफ्टवेअर विकत घेते आणि इतर कंपन्यांना कस्टमरला ती विकते. तर ही कंपनी तयार करताना आपण काही खाली माहिती देणार आहोत. तर ती माहिती कशी आपल्याला भरायची असेल. पहिल्यांदा आपल्याला गो टू द गेटवे ऑफ टॅली याच्यावर क्लिक करावं लागेल. त्यानंतर कंपनी इन्फोवर क्लिक करावं लागेल. त्यानंतर क्रिएट कंपनीवर क्लिक केल्यावर कंपनी क्रिएशन एक विंडो देते. त्यानंतर ती खालील माहिती आपल्याला टाईप करायची असते. तुम्हाला अशा प्रकारची एक विंडो त्याच्यामध्ये ओपन होईल आणि ती सगळी माहिती भरून आपण कंपनी क्रिएट केलेली आहे. जसं त्यानंतर डिरेक्टरी, इथे कंपनीचा डाटा ज्या ठिकाणी स्टोअर होणार आहे तो पाथ आपल्याला तिथे जायचा आहे. तो पाथ देऊन झाल्यावर आपल्याला नंतर कंपनीचं नाव द्यायचं आहे, नेम असं विचारलं जाईल. त्यानंतर नाव आपल्याला द्यायचं आहे. पुन्हा कंपनी क्रिएट झाल्यावर आपण पहिले डिरेक्टरी पाथ दिलेला आहे, त्यानंतर नाव टाकायचं आपल्याला. तिथे नेम म्हणून ऑप्शन येईल, त्या ऑप्शनवर कंपनीचं नाव द्यायचं आहे. त्यानंतर कंपनी लोगो, जो तुम्हाला लोगो व्यवस्थित वाटला तो लोगो तयार करून आपल्याला तो कंपनीसाठी लोगो देऊ शकतो. त्यानंतर मेलिंग नेममध्ये तुमचं जो काही मेल आय डी असेल, इथे आपण वर दिलेले कंपनीचे नाव आपोआप दिसते. त्यानंतर आपल्याला गरजेप्रमाणे दुसरे नाव पण देऊ शकतो. नंतर ॲड्रेस, जी आपल्याला कंपनी ज्या ठिकाणी आहे त्या कंपनीचा ॲड्रेस आपल्याला इथे द्यावा लागेल. त्यानंतर स्टॅच्युटरी कम्प्लायन्स, इथून आपल्याला इंडिया असं निवडायचं आहे. त्यानंतर स्टेट, अर्थातच ज्या स्टेटमध्ये असेल त्या स्टेटमधलं आपल्याला लिस्टमधून नाव घ्यायचं आहे. जसं आपण महाराष्ट्रामधलं आहे तर महाराष्ट्र निवडावं लागेल. त्यानंतर पिनकोड, आता आपण ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियाचा पिनकोड आपल्याला इथे द्यावा लागेल. त्यानंतर टेलिफोन नंबर, हा सुद्धा आपल्याला याला कंपनीचा वेगळा जो टेलिफोन नंबर असतो तो तिथे आपल्याला द्यायचा आहे. नंतर ईमेल, इथे दिलेला ईमेल टॅलीकडून डॉक्युमेंट्स, रिपोर्ट्स आणि डाटा पाठवण्यासाठी याची मदत होते. नंतर आहे करन्सी सिम्बॉल, इथून आपण हवा तो करन्सी सिम्बॉल निवडू शकतो. बाय डिफॉल्ट इथे रुपीज दिसते. आता आपला इंडियाचा रुपीजच असणार आहे, बाकी अदर कंट्री असेल तर ते वेगळं येईल. तर इथे आपल्याला रुपीज बाय डिफॉल्ट करन्सी सिम्बॉल करायचा आहे. त्यानंतर मेंटेन ऑप्शन येते. इथे अकाउंट्स ओनली किंवा अकाउंट्स विथ इन्व्हेंटरी यापैकी एक प्रकार, कुठलाही प्रकार निवडला तरी चालेल. नंतर फायनान्शियल इयर फ्रॉम असं एक ऑप्शन दिसेल. तर हे सुद्धा एक महत्त्वाचा पार्ट आहे की फायनान्शियल आपण कुठून सुरुवात करतो. जसं 1 एप्रिल जो असेल, मार्च टू एप्रिल असं आपलं फायनान्शियल इयर चालते. तर त्यानुसार आपल्याला ती तारीख आपल्याला घेता येते. किंवा कोणाला कधी दुसऱ्या तारखेपासूनही तयार करायचं असते किंवा दिवाळीत असते, कधी कोणाचं कसं दुसऱ्या याच्यामध्ये असते की ते तुम्हाला घेता येईल. नंतर एक टॅली जे आहे हे 12 महिन्याचं एक फायनान्शियल इयर म्हणून घेते. उदाहरणार्थ जर 1 एप्रिल 19 ही तारीख दिली तर तुमचे फायनान्शियल हे एप्रिल ते मार्च असे गणले जाते. नंतर बुक्स बिगिनिंग फ्रॉम, तर इथे तुम्हाला फायनान्शियल इयर फ्रॉममधील तारीख आपोआप दिसते. पण जर एखादी कंपनीमध्ये सुरू झाली असेल जसं ऑक्टोबरमध्ये, तर ही तारीख तुम्हाला द्यावी लागेल. नंतर आहे टॅली वॉल्ट पासवर्ड. तर टॅली वॉल्ट हे आपल्या सिक्युरिटीसाठी आहे, त्याच्यासाठी तुम्हाला पासवर्ड तुम्हाला देता येतो. इथे दिलेला पासवर्ड प्रत्येक वेळी टॅली सुरू करताना तुम्हाला विचारेल, त्यावेळेस तो तुम्हाला द्यावा लागणार आहे. नंतर यूज सिक्युरिटी कंट्रोल, इथे टॅली युजरसाठी टॅलीमध्ये डाटा एंटर, अल्टर आणि डिलीट अशी करण्याची परवानगी देते. बेस करन्सी इन्फॉर्मेशन, इथे करन्सी विषय पुढील पर्याय आहेत. बेस करन्सी सिम्बॉल, जसं इथे करन्सी सिम्बॉल दिसतो उदाहरणार्थ रुपीज, तर तो तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा आहे. फॉर्मल नेम, इथे वरील करन्सी सिम्बॉलचे पूर्ण नाव दिसते. तर अशा प्रकारचा आपला हा इथपर्यंत डाटा आहे.
नंतरचा पार्ट आहे नंबर ऑफ डेसिमल प्लेसेस. बाय डिफॉल्ट इथे दोन डेसिमल प्लेसेसपर्यंत घेते. आपण आपल्या गरजेप्रमाणे याचा बदल करू शकतो. नंतर ईच सिम्बॉल सफिक्स टू अमाऊंट्स. बाय डिफॉल्ट इथे नो दिसते. तर असं असेल तर जर तुम्हाला किमतीसोबत करन्सी सिम्बॉल हवा असेल तर इथे यस करायचं आहे. सिम्बॉल फॉर डेसिमल पोर्शन, इथे पैसे दिसते तर ते तिथे सिलेक्ट करायचं आहे. वरील सर्व माहिती टाईप करून झाली की एक्सेप्टची विंडो तिथे तुम्हाला येईल आणि तिथे तुम्हाला सेव्ह करायचं आहे. जे तुम्ही सगळं भरलेलं आहे, डाटा भरलेला आहे, तर तो सेव्ह करायसाठी तुम्हाला इथे वाय प्रेस करावं लागेल. तिथे वाय आणि एन असे दोन ऑप्शन दिसतील, तर आपल्याला त्याच्यातलं वाय सिलेक्ट करायचं आहे, वायवर प्रेस करायचं आहे. आता गेटवे ऑफ टॅलीमध्ये पुढील प्रमाणे स्क्रीन येईल. नंतर आहे मॉडिफिकेशन ऑफ कंपनी इन्फॉर्मेशन. पहिल्यांदा आपण डाटा मेंटेन केला, त्यानंतर मॉडिफिकेशन कंपनी इन्फॉर्मेशन अशी माहिती आहे. कंपनी तयार केल्यानंतर जर कंपनीच्या माहितीत काही बदल करायचा असेल तर ऑल्ट F3 ही शॉर्टकट की जी आहे ती प्रेस करून आपल्याला ऑल्टर हे ऑप्शन सिलेक्ट करून कंपनी सिलेक्ट करायची असते. त्यानंतर समजा तुम्हाला शट करायची आहे, बंद करायची आहे. जर एकाच वेळी अनेक कंपन्या ओपन केलेल्या असतील आणि यातील एखादी कंपनी बंद करायची असेल तर Alt+F3 की प्रेस करून शट ऑप्शन सिलेक्ट करायचा व ती कंपनी बंद करायची, असं तुम्हाला करायचं असते. त्यानंतर डिलीट करायची आहे कंपनी. हे सुद्धा महत्त्वाचा पार्ट आहे. कंपनी क्रिएट झाल्यावर डिलीट, शट ह्या गोष्टी आपल्याला करता आल्या पाहिजे. जर तुम्हाला तयार केलेली कंपनी डिलीट करायची असेल तर Alt+F3 क्लिक करायचं. त्यानंतर ऑल्टरमध्ये जाऊन आणि Alt+D की प्रेस करायची तर आपली कंपनी ही डिलीट होईल. तसेच स्क्रीनच्या उजव्या बाजूला व्हर्टिकल बटन बार असतो. यावर पुढील बटन्स असतात. F1 मध्ये सिलेक्ट कंपनी. जर एकाच वेळी अनेक कंपनी ओपन असतील तर त्यातील एखादी कंपनी सिलेक्ट करण्यासाठी F1 की प्रेस करायची. नंतर पुन्हा F1 शट कंपनी. ओपन असलेल्या कंपनीपैकी एखादी कंपनी बंद करण्यासाठी Alt+F1 की प्रेस करायची. नंतर F2 ही डेट. इथून टॅलीची करंट डेट आपल्याला बदलवता येते. परत F2 पिरियड. इथून टॅलीमधील कंपनीचा करंट पिरियड बदलवू शकतो, जसं Alt+F2 आपल्याला वापरायचं आहे. त्यानंतर F3 कंपनी. जर एकाच वेळी अनेक कंपनी ओपन असतील तर हा पर्याय ॲक्टिव्ह होतो. Alt+F3 कंपनी इन्फो. जेव्हा Alt+F3 किंवा प्रेस केली जाते तेव्हा कंपनी इन्फो मेनू ओपन होतो. अशा प्रकारे आपण मेंटेनिंग कंपनी डाटा ही पूर्ण माहिती आपण याच्यावर बघितली. तर तुम्हाला ही माहिती कळली असेल असं मला वाटते. तर व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.